हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी काही शॉपिंग केलेली आहे आणि यातली बऱ्यापैकी शॉपिंग ही माझ्या स्वतःसाठी आणि घरासाठी आहे. तर सगळ्यात पहिला आणि स्पेशल मला एक साडी तुम्हाला दाखवायची जी की मी येवल्यावरून घेतलेली आहे बघा. तर सगळ्यात पहिली साडी, तर ही सेम टू सेम ॲज इट इज सेम टू सेम साडी ना मिशोला अवेलेबल आहे. सेम टू सेम आणि फॅब्रिक हे जवळजवळ सगळं सेम आहे. मला तर काही म्हणजे असं काहीच खूप असं वेगळं आहे वगैरे असं काही वाटलं नाही या, बिलकुल नाही. कारण की एवढ्या लांबून आली ना तर मला असं वाटलं होतं जरा हे हे कॉटनचं असेल असं मला वाटलं होतं. साडी काठ वगैरे साडी जशी तशी जशी मी फोटोत बघितली होती, फक्त हे जे काठ आहेत ना हे आहे ना तर मला असं वाटत होतं हा कपडा जो ना फोटोमध्ये कॉटनचा असेल असं दिसत होता, पण रिअलमध्ये हा सिल्कमध्ये. साडी छान आहे, साडीला नावं ठेवण्यासारखं नाही, साडी एक नंबर आहे बघा. काठ पण याचे ना खूप मस्त असे आहेत. पण सेम साडी ही 450-500ला मिशोवरती आणि मी 750 रुपयांना घेतली. येवल्यावरून आल्यानंतर मलाच टेन्शन आलं होतं आणि खरं तर मी मिशोचीच मागवणार होते, पण रुद्राचे पप्पा म्हटले असं करू नको, ड्रेससाठी घ्यायची आहे म्हटल्यानंतर चांगलीच घे, तिकडनं घे. मग मी हे घेतली. तर साडी तशी खूप छान आहे, पण सिल्कमध्ये मटेरियल आहे जी की मिशोला सुद्धा अवेलेबल आहे 400 रुपयात. पण ठीक आहे म्हटलं चला एवढ्या लांबून आली तर मग तुम्हाला दाखवतेच. त्याच्यानंतर ना काही प्रोडक्ट आहे जे मी खरं तर शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेन, पण लॉंगमध्ये दाखवते. बरेच जण लॉंग व्हिडिओ बघता, शॉर्ट नाही बघत, तर त्यांच्यासाठी. तर हे बघा क्लीन्झर्स, हे क्लिनेसचेच प्रोडक्ट आहे सगळे. तर आता मला ना क्लिनेसचे सगळे कोलॅबरेशन करायचं आहे. मी आधीही ते केलं होतं, तुम्हाला आता माहिती आहे. आताही 5-6 प्रोडक्ट त्यांचे आलेले आहेत, कारण की आता लाईव्ह येत आहेत ना, सेल येते त्याच्यामुळे बरेचसे आलेत. तर हे वॉशिंग मशीनची पावडर आहे, पण मी ह्याचा रिव्ह्यू द्यायचा किंवा मला कोलॅबरेशनला आलं आहे म्हणून मी याचं तुम्हाला सांगत नाही आहे. पण हे खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. मी मशीन धुवून बघितली की छान म्हणजे क्लीन निघते. आता बघा महिनाभर जरी मशीन नाही धुतलं ना, त्याचा टप नाही क्लीन केला तर मशीनचा वास येतो, तर त्याच्यामुळे. आणि त्यानंतर हे वाला आहे ना, तर हे किचन क्लीनर आहे. तर हे अजून मी यूज नाही केलं, तर बघूयात यूज केल्यानंतर कसं आहे. तर मला उद्या त्यांचा एक व्हिडिओ बनवून द्यायचा होता, त्याच्यामुळे मी ते पहिल्यांदा तेवाला यूज केलं. कारण की त्यांचं ठरलेलं राहतं की 1 तारखेला हा द्यायचा, 5 तारखेला हा व्हिडिओ द्यायचा. तर ते त्याच्यानुसार आपल्याला त्यांचं काम करावं लागतं. पैसे भेटतात पण त्यांचं ऐकावं लागतं. तर प्रत्येक ठिकाणीच असंच आहे म्हणा की आपल्याला ऐकूनच करावं लागतं. जिथून आपला थोडा फायदा असतो तर तिथे त्यांचं थोडंसं बोलणंही खावं लागतं. असं बोलणं वगैरे बोलत नाही, पण त्यांचं कसं असतं टाईम टू टाईम की बाबा आमच्या टायमिंगलाच तुम्ही करा, तुमच्या टायमिंगनुसार नाही वगैरे असं असतं. तो क्लिनेसचा जो व्हिडिओ मी शूट केला होता ना, तर तो मी म्हणजे टाकला होता, पण नंतर त्या बोलले की नाही आपका व्हिडिओ आज नाही जाएगा, 1 तारीख को म्हणजे 1 नोव्हेंबरला जाणार. म्हणून माझा व्हिडिओ तिने डिलीट करायला लावला मला. आता परत ते बोलल्या की 1 नोव्हेंबरला द्या. तर सगळ्यात पहिले एवढा मोठा बॉक्स आहे असं मला वाटलं होतं काय असेल, पण इतका बॉक्स हलका लागत होता. चला बघूया त्याच्यामध्ये काय आहे. तर ह्याच्यामध्ये मी मागवले फूट जे मला फ्लिपकार्टवरून आलेलं आहे. तर मशीनचं जे फूट वगैरे आणत मी शक्यतो फ्लिपकार्टला घेते. मिशोलाही छानच आहेत असं म्हणणार नाही मी, मिशोचे चांगले नाही आहेत, पण शक्यतो फ्लिपकार्टवरून घेते. तर हे घेण्याचं कारण असं की मला खूप मोठा असा मॅटर्निटी गाऊन शिवायचा आहे, जो खूप हेवी असणार आहे. आणि त्याला ना मला गॅदर्स जाईल, हाताने गॅदर्स बनवायचे म्हणजे 2 दिवस जातील त्याच्यामध्ये. म्हणून मी हे गॅदरचं फूट घेतलं आहे बघा आता. पण मला नाही वाटत की हे माझ्या मशीनला चालेल वगैरे, कारण हे जी साईज आहे ना खूप जास्त असं छोटंसं दिसतंय. बघूयात आता चाललं तर चाललं, उद्या मी बघते चेक करून किंवा मग थोड्या वेळाने मी चेक. तर त्याच्यानंतर आता मेन माझी शॉपिंग आहे जे मी किचनसाठी केलेली आहे. तर याच्यामध्ये ना मी ते किचनसाठी नाही घेतलं आहे, काय ते मॅटसारखं म्हणतात ना, तर ते त्याच्यावरती आपण भाकरी करू शकतो वगैरे. तर त्यासाठी कारण की मला ना भाकरी खाली बसून करावी लागते आणि वरती परत माझ्याबरोबर बसत आहे, कारण किचन ओटा खूपच जास्त उंच आहे तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे मी हेवाला घेतलं या, बघत कसलं आहे. मग याच्यावरती छान करू शकतो वगैरे वगैरे. बरेच व्हिडिओ पाहिले होते मी, बापरे असलं काय. ठीक आहे बाबा, आपण हे प्लॅस्टिकचं आहे, प्लॅस्टिकवरती थोडी करतात तेव्हा बऱ्याच बायका दाखवत होत्या व्हिडिओमध्ये. तर मला तर याचं हे काही खास यूज करता येईल असं वाटत नाही, जाऊ दे तिकडे, त्याच्या नाही नादी लागत. तरी पण ट्राय मारून बघते. त्याच्यावर तसं काही ठेवलं ना तर हालत नाही, जसं की लाटणं परात हे ते असं होतं. बघूया, जाऊ. त्यानंतर ना
काही टॉप घेतले. तर माझ्याकडे ना पांढरे एकच टी शर्ट आहे. तर मला अजून पाहिजे होते. मी सगळीकडे ना व्हाईट कलरचं शोधत राहते. मग मला एक खूप सुंदर असा टॉप दिसला, तर मी तो ना लगेचच बघा ऑर्डर केला आहे. ह्याच्याचं ना बटन आहे पुढून, म्हणजे बटनाचाच आहे हा, टी शर्टच म्हणावं लागेल. याची स्लीव्ज अशी फुगाबाई आहे, छोटासा फुगा नाही. आणि हो खूपच मस्त याचं क्वालिटी आहे. हा जो कपडा आहे ना, तर हा खूप म्हणजे आता चालतोय. आणि मेन म्हणजे याला अस्तर यातून आहे म्हणून घेतला, नाही तर याला होल असलेला हा कपडा आहे. हा बघा असा कपडा आहे. याच्यातूनच सगळं आतलं अंग वगैरे दिसतं. जर तुम्ही असंच खुलं ठेवलं तर बऱ्याच बायका ठेवतात ह्या कपड्यातून. ह्या कपड्याचं नाव नाही आठवते, पण ह्याला अस्तर वगैरे होता म्हणून मग म्हटलं चला ट्राय करूयात. तर बघूयात आता घालून कसं दिसतंय. छानच दिसणार आहे, कारण आहेच इतका जास्त छान ना. मला आवडला. मी बघता क्षणी मला तो इतका आवडला ना की मी लगेचच घेऊन टाकला होता. हा मी जो घातलाय ना, हे बरेच जण म्हणतात, तर हा खूप छान आहे. म्हणजे इतका टिकाऊ आहे ना, केव्हापासून यूज करते. हा पण मिशोचाच आहे. 140 का 50लाच घेतला होता, पण मस्तच होता. म्हणून मग त्यातूनच म्हटलं अजून 1-2 टी शर्ट घेऊयात. असं छान वाटतं, कारण गरम खूप होतं आणि टी शर्टमधून ना जास्त गरम नाही होत. कॉटनचे टी शर्ट राहिल्यानंतर हा मी एक प्लेन घेतलाय. आणि हा पण मला म्हणजे जसं पाहिजे तसं माझ्या अंगासाठी आहे. नाहीतर माझी कटकट आहे बारीक सुकडी आणि टी शर्ट असे ढगळे राहतात, मग ती मला चांगले नाही दिसत. आणि स्लीव्ज मी शक्यतो अशी घेते, कारण मला नाही ही अशी स्लीव्ज ना छान वाटते, म्हणून मग मी बघूनच घेत असते नेहमी. पण हा पण टी शर्ट खूपच मस्त आहे, एकच नंबर आहे. दोन्ही मला आवडले. मी दोन्ही ठेवून घेणार आहे. असं नाही की रिटर्न करणार आहे तुम्हाला दाखवू, बिलकुल नाही. ठेवून घेते मी. मला जे आवडतं ते मी ठेवून घेते, जे नाही आवडत मग ते रिटर्न देते, किंवा जे माझं कामाचं नाही ना त्रास. तर त्यानंतर मी ना इथे बघा पडदा मागवलेला आहे. किती लेट आला माहिती आहे, केव्हाचा मागवलेला होता पण आला शेवटी फायनली. चला आलाय म्हटलं बरं झालं. तर याला हॉलमध्ये लावावा की बेडरूममध्येच लावावा असं चालू आहे माझा प्लॅन. कारण बेडरूममधला मी तारून लावला तर मग बेडरूममध्ये उगाचच ते कसं तरी वाटतंय, म्हणून हा घेतला. पण याची क्वालिटी खरंच एक नंबरच क्वालिटी आहे. आणि मी असा ना, मला सेम त्याला कलरला मॅचिंग पाहिजे होता, त्या कलरला मॅचिंग, पण तसा कलर सेम एक्झॅक्ट येत नव्हता, तर मग मी असा घेतलाय. पण आता ते मॅच झाले, तर मग मी ह्याला असं वाटतंय मला की बेडरूममध्येच लावून टाकूया, छान वाटतोय. तर मग बेडरूममध्येच लावूया. 2 आहेत बघा, 2चा सेट आहे. खूप मस्त वाटतं मग ते खिडकीला. सध्या तरी मी हाच घेतलाय. आणि जर मला हे पण माझे ना थोडे फाटत आलेत, तर मी हा ना बघून घेतला. थोडासा वखरा आहे, थोडासा असं झाडाचा, पण ठीक वाटला मला. आणि क्वालिटी पण ना खूपच छान आहे, जशी पाहिजे तशी एक्झॅक्ट छान आहे क्वालिटी. आणि ह्याच्यामध्ये दरवाजाचे पण आहेत. जर आपल्याला नंतर वाटले की बाबा माझे थोडे खराब झालेत, ह्याला मॅचिंग दरवाजाचे घेऊ, तर ते पण होते. म्हणून मग म्हटलं चला बघूयात. तर छान वाटतोय, लावल्यानंतर तर छानच दिसते. लावून बघूयात कसं वाटतंय ते. नंतर लावून बघते. त्यानंतर याच्यामध्ये मी घेतलाय रुद्रासाठी तो नाईट ड्रेस. म्हणजे त्याला जो आधीचा घेतला ना टायगरचा, तर तो त्याला इतका आवडतो ना की सारखा तोच घालत राहतो तोच. आणि मलाही वाटते की असं आहे त्याच्याकडे, कारण की शक्यतो असे मुलांकडनं आता असेच ड्रेस राहतात ना, तर ते मस्त मुलं एन्जॉय करतात. तर त्यातूनच आहे हा. मला कॉटनमधून घ्यायचा होता, पण हे पण मला छान वाटलं. मटेरियल लायक्राचं फॅब्रिक आहे. थोडीशी गरमी होती या फॅब्रिकमध्ये, पण ठीक आहे आता. आणि मी हे त्याला घरात रात्रीचं झोपताना नाही वापरत. मी हे नाईट ड्रेस जरी असलं तरी मी स्पेशली त्यासाठी घेतलेत की बाहेर खेळायला जातो ना, तर याचे जे गुडघे आहेत ना, तर ते काळे पडतात. बाहेर खेळलं ना मातीमध्ये, मग ती कसं पण आता पोरं खेळणार, हात लावणार, तर गुडघे किंवा पाय असे खूप घाण करून येतो. आणि ती जो ड्रेस आहे ना, तर तो बाहेरून आला ना, त्या ड्रेसला इतकी माती लागलेली असती, कसा खेळतो त्यालाच माहीत. सगळा काळा झालेला असतो. मग मी तो लगेच चेंज करते आणि दुसरे घालते. तर मी हा त्याला बाहेर खेळायला जाताना घालायसाठी घेतला आहे. आणि ह्याला पॉकेट पण आहे, त्याच्यामुळे त्याला ते ड्रेस खूप आवडते. बघा दोन्ही साईडला 2 पॉकेट आहेत, मस्त आहे. घाण झालं तर झालं. तर आता हा कलर तर ना ठीक आहे, पण नाही बाबा रिटर्न करायला थोडी घेतला. आता घालून बघू, छान बसला की ठेवूनच घ्यायचा. परफेक्ट बसला तर रिटर्न करायला थोडी ना. मिशो फ्लिपकार्टवरून घेतलाय. तर मला ना मिशोचे रुद्रचे कपडे आवडत नाही, रुद्रसाठी घेतलेले. आणि ह्यांच्यासाठी पण मी आता जे बनियन घेतले होते मिशोवरून, ते पण छान आले होते. पण मला रुद्रचे कपडे मिशोची एवढी आवडत नाही जास्त, म्हणून मी फ्लिपकार्टवरून घेतले. थोडे जास्त पैसे गेले तर चालतील. मला वाटतं हा पण 350 का 400चा आहे नाईट ड्रेस, पण छान आहे.
मला कॉटनचे आता त्याच्यासाठी घ्यायचे आहेत, कारण मी आता ठरवलं की बाबा आपल्याला जे नाही मिळालं सणाई ड्रेस हे ते सगळं माझ्या मुलाला मिळालंच पाहिजे. तर आणि तो तरी म्हणतो मम्मा माझ्यासोबत मला मम्मा माझी प्यार नाही करत, मला सारखी डाटते, खेळाय पाठवत नाही असं म्हणतो तरी तो, माहिती आहे. तर ही एक साडी, ह्या साडीचं तुम्हाला मी म्हणजे स्टोरीज सांगू शकत नाही. एका ताईंच्या ड्रेसची ऑर्डर आहे आणि साडीच मिळत नव्हती ना कोणत्या होलसेलवाल्याकडे ना कोणाकडे, आणि फ्लिपकार्टवरती होती पण खूप महाग होती. 1800ला आहे फ्लिपकार्टवरती. मिशोवरती होती पण ते लोक शिपडच करत नव्हते. ऑर्डर 5-6 दिवस गेले की कॅन्सल करून टाकायचे. आणि मी टाकली, त्या ताईने त्यांच्या मोबाईलवरून माझ्या ॲड्रेसवर पाठवली, काही नाही, सगळीकडून तोच. मग शेवटी मी फ्लिपकार्टवरचीच 1800ची घ्यायची ठरवलं. पण 1800च्या मानाने काही क्वालिटी आहे, जबरदस्त क्वालिटी आहे, जबर म्हणजे ना शब्दच नाही, खूपच. आणि खरं तर ह्या साडीला ना पैसे एवढे आहेत कारण ही ना ब्रॉड बॉर्डर आहे बघा, पण छान वाटते हे बघा. तर मी फर्स्ट टाइम घेतली. तर बघूया त्याचा ब्लाऊज पीस कसा आहे ना, मला तो बघायचा आहे. तर ब्लाऊज पीस असा असतो सिम्पल तसाच आहे, काटाला हे अशी डिझाईन आहे. मी ह्याच्यातून आधी पहिली घेतली होती एक ब्ल्यू कलरची, मला कॉम्बो होता बघा, आई मदर डॉटर कॉम्बो होता तिघींचा तो. पण त्याच्यानंतर ही साडी मला मिळतच नव्हती, आउट ऑफ स्टॉक, किंवा मग होती आउट ऑफ स्टॉक तर नव्हती, दिसत तर होतं पण येत नव्हती. प्लास्टिक मध्ये तेल आहे, प्लास्टिक आहे बहुत सारखं एकदम. त्याला प्रोजेक्ट आले नाद आहे ते, त्याच्यातून खुडमुड काहीतरी कर, त्याला हे कर. तर हे आहेत पिलो कवर, माझ्या पिलोला उशांना कवर एकच आहे, तर मी वाले आता म्हणजे ट्राय करूया. आधीच आहे ना तो तर 140 रुपयाचा, तो पण एकच नंबर आहे. पण कसं होतं मग धुवायला वगैरे टाकला की मग, किंवा मग मला नवीन नवीन ट्राय करायला पण आवडतं सारखं. तर हा मी ह्यावेळेस ना कॉटनचा घेतला. मागच्या वेळेचा माझा ना सॅटिन सारखा कपडा आहे, ह्यावेळेस बघा कॉटनचा घेतला. कारण ते सोप्याची कवर मागच्या वेळी मी कॉटनचे घेतले ना तर मला इतके आवडले, म्हणजे खरंच म्हणतात ना ती मोठ्या लोकांचे, तर म्हणजे मी जे सोप्यावर टाकले ना इतकं आपण बसल्यानंतर वगैरे इतकं भारी वाटतं ना त्याच्यावरती, आणि हे जे बाकीचे आहेत ना त्याच्यापेक्षा छान आहे ते. तर हे बघा असे आहेत, 5च्या 5 सेम आहेत. आणि माझा सोफा तुम्हाला माहिती आहे चॉकलेटी कलरचा आहे, तर मी त्याला त्या शेडला मॅचिंग होतील असे घेतलेत आणि खूप सुंदर आहेत. हे पण सेमच रेंजमध्ये आहेत, 200च्या आसपास, 150च्या आसपासच असतील बहुतेक. 5 आहेत माझ्या, 5 उषा आहेत, त्याच्यामुळे 5 मी इथं घेऊन ठेवलेत. आणि सोबत तर सोबत मी इथं सोप्याचा कवर सुद्धा घेतला आहे अजून एक. तर ह्या उषा याच्यावरती मॅच होतील का टाकून बघायचं आहे, नाही झाल्या तर मग मी उषा चेंज करेन किंवा मग कवर चेंज करेन, दोन्हीतली एक. बापरे एवढा काय याला पॅकिंग करून दिलं आहे व्यवस्थित. तर माझ्या सोप्यावर हा नाही कलर चांगला दिसणार, कारण हा ग्रीनिश कलर आहे ना, तर माझा सोफा चॉकलेट आहे, तर मग ते नाही एवढं उठून दिसणार. एकतर व्हाईट कलरचा चांगला दिसेल, पण ह्याची पण क्वालिटी म्हणजे मागच्या वेळी मी जो घेतलाय त्यातूनच घेतलाय, फक्त म्हणणं आहे की नॉट मॅच वगैरे. तर आता मी बघते, मी तर कन्फ्युजन मध्ये पडले, काय करायचं. नाही मॅच नाही तर लावून बघतो. तर उशांचे कवर मला आवडलेत सोप्याच्या ह्याच्या कलरपेक्षा, तर मी उशांचा ठेवून घेते आणि उशांना मिळतात होता सोप्याचा घेते. आणि रेड नाही मॅच होत त्या सोप्याला, ते एकदम कलर हे दिसतो मग. तर हा ना पट्टा एक सलग लांब आहे, 14 सीटरचा आहे हा. 14 सीटरचा ह्याच्यासाठी की मला साईड कवरही टाकायला आवडतं, कारण खराब करतो हात लावून, मग ते सारखं सोप्यावर साफ करत बसावं लागतं, म्हणून मी साईड कवरही घेतलेले आहेत. एकूण असा 14चा आहे हा सेट, काहीतरी 900 रुपयाच्या आसपास आहे 14चा. आणि एक लांब सडक आहे, तुम्ही आपण आपल्या हिशोबाने त्याला कट करू शकतो, 2 सीटरचा, सिंगलचा असेल, डबल, म्हणजे जसं आहे तसं. तर रुद्राला आमच्या बऱ्याचची झोप आली आहे, अजून आंघोळ पण बाकी आहे. हे नाही जा तिकडे बस, थकून गेलाय, लगेच झोपतो, दुपारचं झोपत नाही. तर ही होती आजची शॉपिंग. आता मी सोप्याचा कवर वगैरे ब्लॉगमध्ये तुम्हाला लावून दाखवते की कसा दिसतोय. याच्यामध्येच लावला ना व्हिडिओ मग खूप जास्त लांब होईल, किंवा मग ते शॉपिंग व्हिडिओमध्ये हे नाही होत. तर रुद्राला खोकला येतोय, सारखा दिवाळी खात राहतो त्याच्यामुळे. तर आता मी दिवाळी संपवून टाकलेली आहे,
तर चला, ही होती आपली आजची शॉपिंग. काही प्रोडक्ट नाही याचे बाकी आहेत. तरी आजची शॉपिंग तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. सगळ्या प्रोडक्टच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे, तुम्ही नक्की चेक करू शकता आणि अगदी चांगला रिव्ह्यू दिलेला आहे तुम्हाला. तर चला, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. बाय बाय. बाय बाय.